नमस्कार, मी योगिता माळी. माझ्या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे. मी आज बनवले गणपतीचे तोरण. हे गणपती एका पानाच्या तोरणाला मी ते गणपती लावलेले आहेत. यामध्ये पानाचे तोरण वेगळे आणि गणपती वेगळे करून हे मी लावलेले आहेत. हे तोरण दिसायला पण खूप सुंदर दिसते. चला तर बघूया हे तोरण कसे बनवले आहे ते. मी ते पिवळ्या कलरची पट्टी घेतलेली आहे आणि त्याला अगोदर मी तिथे पान बनवणार आहे. एकदम सिंपल पद्धतीने 3 4 5 6 7 8 9 10 त्या मी ऑलरेडी एक पान बनवलेलं आहे, पण मी तुम्हाला एक पान कसं बनवायचं ते दाखवते. आता एका पानापासून दुसऱ्या पानापर्यंत मी 10 घरं सोडलेली आहेत आणि इथे आता मी ते पान बनवायला सुरुवात करणार आहे. आता मुका खांब घेतले 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 एकूण 20 साखळ्या घेतलेल्या आहेत. आणि मी जिथे आपण मुका खांब घेतला होता ज्या ह्याच्यामध्ये घरामध्ये पट्टीच्या तिथेच मी ते परत मुका खांब घेऊन परत 20 साखळ्या घेत आहे वरती. आता ह्या 20 साखळ्या मी कंटिन्यू करून परत तिथेच जॉईंट करणार आहे. आता इथे आपल्याला पण 20 साखळ्या घ्यायच्या आहेत. परत त्याच ठिकाणी मुका खांब घ्यायचा आहे. हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. आता परत त्याच ठिकाणी एकूण आपल्या आता 3 साखळ्या झालेल्या आहेत. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. आता परत हे 4 साखळ्या झालेले आहेत. 4 राऊंड झालेत त्याचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. हे 5वा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. 6 साखळ्या झालेले आहेत. हे बघा 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. ही 7वी साखळी आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. ह्या 8 साखळ्या झालेल्या आहेत आपल्या. आता हे बघा हे आपण 8 केलेले आहेत. हे 4 आणि हे 4 एकूण 8 झालेले आहेत. आता आपण इथे हा धागा कट करून टाकूया. आता ह्या ज्या साखळ्या घेतलेल्या आहेत त्याच्यावरतीच आपणाला पान बनवायचे आहेत. हे बघा अशा दिसतील साखळ्या. आहे एकाच घरात घेतलेले आहेत पट्टीच्या. 8 आहेत एकूण, मोजू शकता. 1 2 3 4 5 6 7 8. हे बघा आता या साखळीच्या राऊंडमध्ये आपण एक परत तीच हिरव्या कलरची उलन, कारण आपलं पान हिरव्या कलरचं आहे त्यामुळे आपल्याला तिथे पण हिरवाच कलर घेतला. तुम्ही वाटलं तर वेगळा कलर घेऊ शकता. आता आपल्याला इथून पानाची सुरुवात करायची आहे. खूप सिंपल आहे. एकदम साध्या पद्धतीने पान बनवलेलं आहे. तुम्ही सहज बनवू शकता. ते कसं बनवायचं ते तुम्हाला मी दाखवत आहे. आता मी 1 2 3 साखळ्या हे खांब धरणार. हे दुसरा खांब, हा तिसरा खांब, 3 खांब, 1 साखळी घेतली आणि परत ती दुसऱ्या त्या साखळीमध्ये परत खांब घ्यायचा आहे मला. 1 खांब घेतला, 2 खांब घेतले, 3 खांब घेतले, परत 1 साखळी, परत तिसरी साखळी धरायची आपल्याला. तिथे पण 1 खांब, 2 खांब आणि 3 खांब घेतले, परत 1 साखळी,
परत दुसरी साखळी घ्यायची आहे तिथली, 1 खांब, 2 खांब, हे 3 खांब घेतले. परत एक साखळी, हा 1 खांब, 2, हा 3 खांब, 1 साखळी, 3 खांब, 1 साखळी आपण त्या साखळ्यांमध्ये घालून घेत आहोत आपण. आता इथून आपली पानाची तयारी सुरू आहे. हे बघा असे 3 तुम्हाला असं दिसत असेल सहज. हे बघा 3 खांब घेतलेले मी. आता 1 साखळी, आता पुढच्या साखळीमध्ये घालायचे 3 खांब. हे बघा 3 खांब घातलेले आहेत. आता 1 साखळी आणि हे 3 खांब, 1, 2, 3. आता आपल्याला हे पलटी घ्यायचं. 1 साखळी घ्यायची आणि हा पलटी करायचा. हे बघा आपण खांब घेतल्यावर कसं दिसतंय साखळ्या, त्या साखळ्या मोकळ्या साखळ्यामध्ये आपण खांब तयार केलेले आहेत. हे बघा 3 खांब, 1 साखळी, 3 खांब, 1 साखळी, असं हा पान बनवायला सुरुवात केलेली आहे आपण. हे अशा प्रकारे दिसते. आता याला आपण पलटी मारून घेऊन, आता हे पलटी केले मी. जिथपर्यंत तिथं आपण साखळी घेतली तिथं स्लिप टिचपर्यंत घ्यायचं. जिथे 1 साखळी घेतली होती त्या ठिकाणी मी आता 3 साखळीचा 1 खांब घेते वाळवरती, आणि जिथे 1 साखळी होती त्या ठिकाणी आता आपल्याला 3 खांब घ्यायचे आहेत. 1 साखळी झालेली, हा दुसरा खांब, कारण त्या साखळीला पण आपण खांब पकडला. 3 खांब झाले, 1 साखळी. आता जिथे 1 साखळी घेतली त्याच ठिकाणी 3 खांब घेते मी, मध्ये कुठेही घालत नाही आहे. जिथं 1 साखळी घेतली होती मध्ये त्या ठिकाणीच 3 खांब घेऊन 1 साखळी घेते. 3 खांब, 1 साखळी. परत मी ते 1 खांबापर्यंत स्लिप टिच घेऊन पुढे आलेली आहे, आणि पुन्हा त्या 1 खांबातूनच 3 खांबाची सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळे आपलं पान खाली निमुळतं येत जाईल. हे बघा 3 खांब, 1 साखळी, 1, 2, 3. हे बघा 3 खांब, 1 साखळी, 1. जिथे 1 साखळी घेतली आहे तिथे खांब दिसतात तुम्हाला, 2. हे बघा 3 आणि 1 साखळी. आता आपला कडेला आलेला आपण 2. आता हे 1 कमी होत जाणार आपले, त्यामुळे निमुळता आकार येईल. आता 1 साखळी घेतली आपण. आता हे पलटी मारून घेऊया. परत स्लिप टिच घेऊन जिथे आपण 1 खांब घेतलेली 1 साखळी घेतलेली होती तिथंपर्यंत आपल्याला स्लिप टिच घेत जायचं आहे. हे बघा असं स्लिप टिच घ्यायची. हे आले 1 साखळीपर्यंत. आता इथे आपले 3 साखळ्या कंटिन्यू करायच्या वाढवून. 3 साखळ्याचा 1 खांब, 2 खांब, 3 खांब, हे 3 खांब झालेले, 1 साखळी. आता हे आपलं कमी कमी होत जाते. पहिले 8 साखळ्यामध्ये 8 खांब झालेले आहेत. 1, 2, हा 3 खांब झालेले आहेत आपले. आता 1 साखळी, परत 3 खांब, 1 खांब, 2, 3 आणि 1 साखळी घेतली आपण. 1 खांब, 2, 3 साखळी, 1, 2, हे 3 खांब झालेले आहेत. आता 1 साखळी. आपल्या एक घर कमी होत जाते. आता पानाचा निमुळता आकार येतो खालती. हे बघा 3 हा शेवटचा खांब आहे. आता 1 साखळी घेऊन पलटी करायचं आणि स्लिप टिच घेऊन जिथे आपण 1 साखळी घेतली होती त्या ठिकाणी यायचं आहे. हे 3 साखळ्या घेऊन वर चढवलेलं आहे आपण. त्याला 1 खांब पकडायचा, हा दुसरा खांब, हा तिसरा, 1 साखळी, हा 1 खांब, हा दुसरा आणि हा तिसरा. परत 1 साखळी, 1 खांब, 2 खांब,
हे 3 खांब, परत एक साखळी, एक खांब, हे दुसरा खांब, हे तिसरा खांब, एक साखळी। आता झाला हा आपला शेवटचं घर। असे करत करत आपलं एक एक घर कमी होत जाते। आपल्याला हे असं एक घरापर्यंत घेऊन जायचं पानाचा निमुळता आकार करून। आता एक स्लिप स्टिच मारून परत पलटी करून जिथे एक खांब आहे तिथपर्यंत आपण आलेलो आहोत। हे बघा आपला पानाचा आकार कमी कमी होत जात आहे। 8, 7, 6, 5 पर्यंत आपला आलेला आहे। हे बघा पानाचा आकार असा कमी होत जात आहे आपला, साखळीपासून येते। आता हा आपण 1 पर्यंत घ्यायचा आहे याला स्लिप स्टिच मारून। हा 5 झाला, असं 1 पर्यंत येईल आपले पान 5 आहे हे 5 झालेले आपले। 4, 3, 2, 1 पर्यंत येईल हे मग आपलं पान तयार। हे बघा हे 1 पर्यंत आपलं आलेलं आहे। 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 पर्यंत कसं आपलं पान तयार झालेलं आहे। पण हे पान ह्या साखळ्यांवरती असल्यामुळं त्याला इकडून इकडून आधार नसल्यामुळे मोकळं आहे। आता आपल्याला ह्या पानाला कडेनं साखळी मारून घ्यायची, त्यामुळे पान असं पसरून राहील। कारण ह्या साखळ्यामुळं हे इकडे जॉईंट नाही आहे। तुम्ही नुसत्या साखळ्या घेऊन पण हे पान इथे जॉईंट करू शकता पट्टीच्या कोपऱ्यामध्ये। हे असं पान असं हे राहणार नाही, लूज होईल। म्हणून आता आपल्याला ह्याला साखळी घालून घ्यायची आहे कडेनी। तुम्हाला आवडेल तशी साखळी घालू शकता, एकदम साधी पण साखळी घालता येते आणि आपलं असे काटे काटे केल्यासारखं पण घालता येते। हे पान तयार झालेलं आहे आपलं। चला आता ह्या पानाला हे करून घेऊते। आता माझे एकूण 5 पानं ह्याला तयार झालेले आहेत ह्या पट्टीला। आता मी याच्या कडेने साखळी घालून घेणार आहे। हे बघा आता हे पान ह्या पट्टीच्या कडेला 3 घरं सोडली आहेत मी आणि आता मी तिथून साखळी घालून घेते या पानाला। कारण मला 5ही पानं एकदम जॉईंट करावी लागतील, कारण हे लूज होणार, कारण साखळीवरतीच आहेत ती पानं। आता मी इकडं 3 घरं या बाजूला कडेला सोडून ह्याच्यामध्ये 5 घरं सोडलेली आहेत। आता मी इथे 3-4 साखळ्या घेते आणि पानाच्या हे कोपऱ्यात जिथे घर घेतलं होतं तिथे मुका खांब घेते। हे बघा कारण पान ताट राहणार आहे, पान ताट असायला पाहिजे। आता सगळे पानं एकत्र जॉईंट करावे लागतील, नाहीतर एक पान वेगळीकडे आणि एक पान वेगळीकडे होईल। आता इथे मी 1, 2, 3 आणि त्याच ठिकाणी परत मुका खांब घेते। परत पुढे मी 4 साखळ्या घेणार आहे आणि पुढच्या खालच्या घरामध्ये मुका खांब घेते। त्याच ठिकाणी परत 3 खांब घेणार आणि तिथेच मुका खांब घालणार। हे बघा त्याच ठिकाणी मुका खांब घातला। पुढचे खाली एक एक घरं घेत जाते मी। तुम्हाला माहिती आहे ते कमी कमी होत होतात ते घरं घ्यायचेत आपल्याला। हे बघा त्याच्या कोपऱ्यामध्ये घातले आणि परत तिथेच 3 साखळ्या घेऊन त्याच ठिकाणी परत मुका खांब घेतला मी। अशा पद्धतीने आपल्याला हे पान पूर्ण करून घ्यायचं आहे। ज्या कोपऱ्याने आहे तिथे 4 साखळ्या घेऊन मुका खांब घालते। मुका खांब घातला ते 3 साखळ्या घेऊन परत त्याच ठिकाणी मी मुका खांब घालून घेते। म्हणजे पानाला असे टोक दिसतात कडेकडेनी, त्यामुळे पान छान दिसते। हे बघा त्याच ठिकाणी घालायचं राहिले माझं। 1, 2, 3, 4 साखळ्या घेतल्या, पुढच्या घरामध्ये घालते मी। परत त्या ठिकाणी 3 साखळ्या घेते, परत त्याच ठिकाणी मुका खांब घालते। ते एकाच ठिकाणी 3 खांबाचं घ्यायचं म्हणजे त्यामुळे पानाला असे काटे काटे कडेकडेला असं टोकदार दिसतात पानं आणि दिसायला पण छान दिसतं। हे बघा कसे दिसतात ते बघा कडेकडेला। मी तुम्हाला कंप्लीट झाल्यानंतर दाखवते पान। आता हे असंच कंटिन्यू मला ह्या दुसऱ्या पानाला पण जॉईंट करून घ्यायचं आहे।
हे बघा शेवटच्या पानाला आली आहे मी. इथं आपल्याला मुका खांब, परत 3 साखळ्या आणि त्याच ठिकाणी घेते मी मुका खांब, परत त्या 4 साखळ्या, परत पुढच्या घरामध्ये घ्यायचं आहे. हे बघा परत 3 साखळ्या, परत 4 साखळ्या, परत 3 साखळ्या, परत 4 साखळ्या, 1 2 3 त्याच ठिकाणी 1 2 3 4 पुढच्या खांबामध्ये त्याच ठिकाणी घेते. परत हे अशाच पद्धतीने हे आपल्याला पूर्ण पानाला करून घ्यायचं आहे. तुम्ही नुसती साखळीही मारली तरी चालेल, पण पान आपल्याला कडेकडेने असं जॉईंट करून पान पसरट दिसलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला गणपती जॉईंट करायला येणार. हे बघा आता पान ह्या कडेला जॉईंट झाल्यामुळे पसरून आहे. हे बघा टोकदार कसं दिसतं ते साखळ्या घेतल्यामुळं, आणि पान पण पसरून राहिलं जातं. त्या साखळ्यांमध्ये पान लूज पडणार, त्यामुळे आपल्याला एका कडेला जॉईंट करून घ्यावं लागेल पान. जिथे आपण साखळ्या घेतलेल्या आहे पट्टीवरती, तिथून आपल्याला 5 घरं सोडून तिथे आपल्याला हे उलन बांधून घेऊन पान जॉईंट करून घ्यायचं वरती. हे बघा आता घरं सोडून मी इकडची साखळी 4 साखळ्या ज्या घेतलेल्या आहेत कडेच्या, हे बघा ह्या साईडला, आणि कसं जॉईंट केलं आहे, तसे किती खांब सोडले ते तेवढेच इकडे घरं सोडणार पट्टीचे. 1 2 3 4 5 6 5 घरच घ्यायचे आहे मला. 6 ह्या साईडचे 2 3 4 5 4 5. हे बघा दोन्हीच्या मध्ये घेते, कारण इकडून पण 5 आणि इकडून पण 5 सोडायचे आहेत मला. आता इथे मी हे पान जॉईंट करून टाकते, त्यामुळे आता पान पसरून दिसेल. आता हे कंटिन्यू परत 4 साखळ्या घेऊन हे दुसरं पानाला पण असंच कडेने करून घ्यायचं आहे. सुरुवातीला मी एवढं साखळ्या टाकून पानं बनवून घेतलेले आहेत. आता इथून सगळीकडून 5ही पानं मी जॉईंट करून घेणार अशा पद्धतीनेच. हे बघा ह्या पानाच्या कोपऱ्यात मुका खांब, परत 3 साखळ्या, आणि परत त्याच ठिकाणी परत खांब, असे हे टोकदार. सेम ह्याच पद्धतीने पुढच्या पानाला पण आपल्याला तसंच विणून घ्यायचं आहे कडेकडेने, त्यामुळे पान पसरून दिसेल तुम्हाला. हे बघा 1 2 3 4 पुढच्या ह्याच्यामध्ये घातलेलं आहे मी. त्याच ठिकाणी परत 3 साखळ्या घेऊन तिथे घालायचं आहे. 3 त्याच ठिकाणी घालते. 2 3 4 पुढच्या ह्याच्यामध्ये घेते. परत 1 2 3 परत त्याच ठिकाणी घालायचं आहे. 1 2 3 पुढे 2 3. हे बघा आता हे पण पान असंच करत जायचं आहे आपल्याला, त्यामुळे पानाच्या कडेने डिझाईन पण तयार होते आणि दोन्ही पान जॉईंट होतात आणि पसरून राहतात. हे बघा आता हे आपण पान जॉईंट करून घेतलेले आहेत. आता हे पान आपण जॉईंट करून घेतलेले बघू शकता. हे पान कसे पसरून दिसतात ते कडेने आपण साखळी घेतल्यामुळे. हे अशा आता याच्यावर आपल्याला गणपती लावायचे. हे पानं बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने आपल्याला पानं जॉईंट करून घेतलेली आहेत आपण. हे बघा ही साखळी घेतली आहे, इथे असे टोकदार टोक काढलेले आहेत त्या साखळ्यांमुळे, आणि पान पण आपलं पसरून दिसतं आहे. आपल्याला यावर गणपती लावायला सोपं जाणार आहे. आता याला गोंडे लावून घेतलेले आहेत मी. हे गोंडे मी साच्यावर बनवलेले आहेत. हे गोंडे आपल्याला साचा मिळतो गोंड्याचा, त्या पद्धतीने गोंडे बनवून हे लावलेले आहेत. आता आपल्याला याच्यावर गणपती लावायचे आहेत आणि हे पान बघा कसे पसरून दिसत आहेत. चला तर आता आपण हे गणपती लावायला घेऊया. हे बघा मी आता ही केशरी कलरच्या उलने गणपती केला आहे. गणपती कसा बनवायचा याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तुम्ही त्या पद्धतीने हा गणपती बनवू शकता.
तुम्ही कमी जास्ती करून छोटा मोठा गणपती करू शकता। असे मी एकूण 5 गणपती बनवले 5 पानावरती आणि मी अशा पद्धतीने हे गणपती यावर शिवून घेणार आहे। उलननी शिवून घ्यायचं आहे, चारी बाजूने शिवून घ्यायचे आहेत। हे बघा असे मी केशरी कलरचे 5 गणपती बनवलेले आहेत आणि असे आपल्याला पानावरती लावून घ्यायचे, थोडा पट्टीवर आणि थोडा पानावर। आपला खालचं पान गणपतीच्या खाली दिसलं पाहिजे, हिरव्या पानावर गणपती। तर हे गणपती मी शिवून घेणार आहे आणि हे गणपती शिवून या गणपतीची सजावट करून मी तुम्हाला दाखवणार आहे। हे बघा आता या गणपतीला मी सोंडेला लेस, डोळे, टिकली आणि कानामध्ये लावलं आहे आणि आता हे गणपती मी पूर्णपणे शिवून घेतलेले आहे। हे बघा आता हे गणपतीचं तोरण आपलं तयार झालेलं आहे। आता हे तोरण तुम्हाला कसं दिसतंय तुम्ही बघू शकता आणि एकदम बनवायला सोपं आहे। हे तोरण कसं बनवायचं हे आपण आज दाखवलेलं आहे। तर हे तोरण तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।